नमस्कार, मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूज चॅनलमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत। अत्यंत गंभीर गुन्ह्यातील आरोपींना निवडणूक लढवण्यावर बंदी आणावी अशी शिफारस निवडणूक आयोगाने केली आहे। आयोगाने कायदा मंत्रालयाला पाठवलेल्या अहवालात खोटे शपथपत्र देणाऱ्या उमेदवारांना ही अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे। गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेल्या आमदार व खासदारांना तत्काळ अपात्र घोषित करावा असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता। त्या पार्श्वभूमीवर आयोगाने आपल्या शिफारशी सरकारकडे पाठवल्या आहेत। मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस. संपत म्हणाले की निवडणूक आयोगाने कायदा मंत्रालयाला प्रस्ताव पाठवला आहे। मंत्रालयाने तो कायदा आयोगाकडे पाठवला आहे। आयोग निवडणूक सुधारणांवर शिफारस तयार करीत आहे। व्ही.एस. संपत म्हणाले किमान 5 वर्षाची शिक्षा असलेल्या गुन्ह्यातील आरोपींना निवडणूक लढवण्यास रोखण्याची मागणी करण्यात आली आहे। विशेष करून ज्या आरोपींविरुद्ध न्यायदंडाधिकाऱ्यांनी किमान 6 महिन्याआधी आरोप निश्चित केलेले आहेत। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला 14 महिने होऊनही सीबीआय किंवा इतर तपास यंत्रणांना हल्लेखोराचा तपास करता आलेला नाही। सीबीआय या तपासाच्या प्रगतीबाबत दाभोळकर कुटुंबियांना पुरेशी माहिती उपलब्ध करून देत नसल्याचं मत डॉक्टर हमीद दाभोळकर यांनी व्यक्त केलं। डॉक्टर हमीद म्हणाले, राज्य शासनाने डॉक्टर दाभोळकर यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी वेगवेगळी पथकं तयार करून सुरुवातीचे 10 महिने तपास केला। त्यानंतर 4 महिन्यांपूर्वी सदर तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आला। मात्र पोलीस, सीआयडी किंवा कोणत्याही यंत्रणेने या तपासाची पूर्ण जबाबदारी न घेता हे काम केलेले आहे। 14 महिन्यानंतर ही सूत्रधार हल्लेखोरांबाबत पुरावे मिळत नाही। सीबीआयचे तपास पथक मुंबईत असूनही ते पुण्यात घडलेल्या घटनेचा तपास करत आहेत। सीबीआय व माझी आतापर्यंत 5 ते 6 वेळा भेट झाली असून त्यांनी केवळ जबाब नोंदवल्यापलीकडे कोणत्या दृष्टिकोनातून तपास केलेला नाही। भाजपकडून सन्मानजनक प्रस्ताव आल्यास पाठिंबा देण्यावर विचार करू अशी भूमिका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली। त्यापाठोपाठ उभय पक्षात उघड नसली तरी छुप्या पद्धतीने बोलणी सुरू झाली आहे। सत्तेतील भागीदारीचा एक प्रस्ताव शिवसेनेतर्फे भाजपच्या राज्यातील नेत्यांना देण्यात आला आहे। त्यानुसार 1995 मध्ये सत्तेवर आल्यानंतर शिवसेनेने भाजपला दिला होता तसाच वाटा भाजपने यावेळी शिवसेनेला द्यावा अशी मागणी असल्याचं भाजपमधील सूत्रांनी म्हटलं आहे। दरम्यान भाजपने हा प्रस्ताव फेटाळल्याचं बोललं जात असलं तरी पक्षाने अजून त्यावर कोणतंही आश्वासन दिलेलं नाही। राज्यात भलेही बलाढ्य ठरलो असलो तरी पाठिंबा घेतल्याशिवाय सत्तेचा खजिना खुला होणार नाही याची जाणीव भाजपला, तर आपल्याला डावलून भाजपला सत्तेचा दार उघडणार नसल्याची शिवसेनेची धारणा आहे। त्यातूनच अटीतटीची भाषा सुरू झाली आहे। दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा केली। मुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची तयारी नाही असं गडकरींनी सांगितलं असून देवेंद्र फडणवीस यांचं नाव त्यांनी पुढे केलं आहे। गडकरींनी नरेंद्र मोदी यांच्यासोबतही या रात्री या विषयावर चर्चा केल्याचं सूत्रांनी सांगितलं। त्यातच भाजपचे नेते राजनाथ सिंह मंगळवारी मुंबईत येत असल्याची माहिती यावेळी मिळाली आहे। आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा। आमचा पत्ता B24 महावीर मार्केट सेक्टर 18 वाशी, नवी मुंबई। उद्या पुन्हा भेटू विशेष घडामोडी